नमस्कार मित्रांनो, मी सचिन भालेकर आणि मुद्दामून आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फक्त सांगत असतो मी सचिन भालेकर, पण पुढची ओळख सांगतो मी फार्मासिस्ट म्हणून आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये म्हणजे औषध निर्मिती क्षेत्रामध्ये क्वालिटी ॲश्युरन्स क्षेत्रामध्ये मागचे 25 वर्ष मी काम करतोय। 1999 सालापासून माझा आणि औषधांचा संबंध आहे आणि औषध क्षेत्रामध्ये मी काम करतोय। महाराष्ट्रातले तमाम फार्मासिस्ट बांधव मला ओळखतात, केमिस्ट ओळखतात आणि आता जो कप सिरप हा जो प्रकार सध्या गाजतोय याच्यावरती अनेक लोक आपापले व्हिडिओ बनवत आहेत। अर्थात पत्रकार असतील, काही यूट्यूबर्स असतील, त्यांच्या दृष्टीने हा ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे आणि ट्रेंडिंग सब्जेक्टमध्ये बोललं म्हणजे व्ह्यूज वाढतात, लाईक्स वाढतात, फॉलोअर्स वाढतात आणि हे व्ह्यूज, लाईक्स, फॉलोअर्स कदाचित त्यांच्या कमाईचं साधन असू शकतं किंवा त्यांच्या प्रसिद्धीचं साधन असू शकतं। पण माझा काही तसा उद्देश नाहीये, कारण मी काही यूट्यूबरही नाहीये आणि मी कुठल्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवत नाही। पण जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेला मात्र नक्कीच बोलल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून कप सिरप विषयावरती मी काल एक व्हिडिओ डिक्लेअर केला। आज अनेक फार्मासिस्ट बांधवांनी मला महाराष्ट्र राज्यातले अतिशय प्रतिष्ठित असणारे, अतिशय विद्वान असे पत्रकार राहुल कुलकर्णी, ज्यांचा अनेक विषयामध्ये गाढा अभ्यास आहे, राजकीय गोष्टींवरती ते बोलतात, सामाजिक गोष्टींवरती बोलतात, भ्रष्टाचारावरती बोलतात, कुठे काही अनैतिक घडत असेल त्याच्यावरती बोलतात, खरोखर चांगला पत्रकार आहे। अगदी सामाजिक विषयांमध्ये आरक्षण विषयावरती ते बोलतात, राजकारणावर बोलतात। पण आज त्यांचा मला फार्मासिस्ट मित्रांनी पाठवलेला एक व्हिडिओ पाहायला मिळाला, तो होता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती बोलतानाचा। त्यांनी आवर्जून 2-3 वेळेला उल्लेख केला की मी फार्मास्युटिकल कंपन्यांकडून माहिती घेतली, काही एक्सपर्ट लोकांकडून माहिती घेतली, पण साहेब 25 वर्षामध्ये रोज त्या क्षेत्रात असून सुद्धा त्या क्षेत्राचा थांग आम्हाला लागला नाही की 46% डायइथिलीन ग्लायकॉल कसं काय वापरलं जाऊ शकतं, त्याचा थांगपत्ता आम्हालाही अजून लागला नाही, त्याचा अंदाज आम्हालाही अजून लागला नाही। तुम्ही मात्र 2 तासाच्या 2 दिवसाच्या अभ्यासावरती एवढा मोठा व्हिडिओ केलात आणि एक्सपर्ट असल्यासारखी त्यावरती प्रतिक्रिया दिलीत। त्यातल्या अनेक गोष्टी ज्या होत्या त्या तुम्हाला IQ माहितीवरती तुम्ही केल्या होत्या, तुम्ही IQ माहितीवरती त्या सगळ्यांसमोर मांडल्यात। त्या गोष्टींवरती आमचा आक्षेप आहे, म्हणजे माझा आक्षेप आहे, कारण यामध्ये जरी रॅकेट्स असले, जरी अनेक गोष्टी असल्या, तरीही तुम्ही जे मांडलं ते अर्धवट सत्य मांडलं हे मात्र खरं। अर्थात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण तुम्ही फार मोठे आहात आणि ना तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुन्हा अभ्यास करून व्हिडिओ बनवाल, कारण एक पत्रकार आणि जे लोक नियमित व्हिडिओ बनवतात ते एका विषयावरती एकदा व्हिडिओ बनवल्यावरती परत त्याचं जस्टिफिकेशन द्यायला व्हिडिओ बनवत नाहीत। फक्त आमची एवढीच विनंती आहे, फील्डची माहिती नसेल तर अर्धवट माहितीवरती मांडणी करू नये, सत्य मांडावं। तुमचे काही विधानं मला खोडून काढायचेत असं समजा, कारण आम्ही स्वतःला एक्सपर्ट म्हणत नाही त्या सब्जेक्टमधले, पण अनुभवी म्हणतो आणि त्या अनुभवाच्या आधारावरती सांगतो। तुम्ही जे मांडलं, तुम्ही गणित मांडलं, 4.5 रुपयाला ती बॉटल काहीतरी कंत्राट भरलं आणि मग तुम्ही हिशोब मांडला, 6 रुपयाला बॉटल मिळते, 6.5 रुपयाला बॉटल मिळते, तुम्ही जनरिकचा कन्सेप्ट मांडलात। साहेब, फार्मास्युटिकल्स मधले कॉस्टिंग जे आहेत ना, हे अनेक फॅक्टरवरती अवलंबून असतात। म्हणजे साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 5,000 बॉटल जर खरेदी केल्या
तर 50 ml ची एमटी बॉटल, 60 ml ची एमटी बॉटल, 5000 बॉटल जर खरेदी केल्या तर तुम्हाला ती मिळते 4-4.25 रुपयाला. तीच बॉटल तुम्ही जर 50,000 युनिट, 1,00,000 युनिट, 2,00,000 युनिट, 5,00,000 युनिट असे जर खरेदी केले तर त्याची किंमत 3-3.25 रुपये पण बसते. कॅप तुम्ही सांगितली 1.5 रुपयाला, ती 1.5 रुपयाला मिळत नाही हो साहेब. एवढा पण प्लास्टिकचा रेट वाढलेला नाही हो. 20 पैसे 30 पैशाला मिळते ती कॅप. लेबल 10 पैशाला मिळतं. आणि तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये कमर्शियल ग्रेडचं मटेरियल वापरलं. साहेब, भारतामध्ये कायदा आहे आणि जरी एफडीएचे अधिकारी लाचखोर असले, पैसे खात असले, भ्रष्टाचार होत असला, तरीही आपल्याकडे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी CDSCO अजूनही तेवढं विजिलंट आहे की तुम्हाला कुठलंही केमिकल ॲज सच उचलून औषधामध्ये टाकता येत नाही, फक्त कॉस्टिंग कमी करण्यासाठी. तुम्ही जे IP म्हणाला त्याचा लॉंग फॉर्म आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो. कुलकर्णी साहेब, त्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन फार्माकोपिया. आणि इंडियन फार्माकोपियाचा अर्थ असा होतो की एखाद्या धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल हा धर्मग्रंथ असतो, मुस्लिम धर्मामध्ये कुराण हा धर्मग्रंथ असतो, हिंदूंमध्ये भगवद्गीता हा धर्मग्रंथ असतो. आणि जसं धार्मिक गोष्टींमध्ये हे बायबल असतं, कुराण असतं, गीता असते किंवा अजून कुठले धर्मग्रंथ असतील, तसं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये फार्माकोपिया हा एक धर्मग्रंथच असतो आमच्यासाठी. आणि फार्माकोपियल प्रॉडक्ट ज्या वेळेला असतो, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टमध्ये पॅरासिटामॉल IP लिहिलेलं असेल तर त्याच्यातले इन्ग्रेडियंट जे आहेत ते सुद्धा फार्माकोपियल इन्ग्रेडियंटच वापरावे लागतात. कोणीही उठून त्याच्यामध्ये कुठलं तरी केमिकल ओततो असं होत नाही कधी. त्यामुळे तुमचा हा जो तर्क आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं की बनावट कंपन्या. तर साहेब, तुम्ही सांगितलं त्या कंपनीचं चेन्नईमध्ये ऑफिस आहे आणि ते काही मॅन्युफॅक्चर करत नाहीत आणि त्यांचं हे नाही, तर तुम्हाला कदाचित कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, LL वगैरे या संज्ञा कोणीच सांगितलेल्या दिसत नाहीत. तो आमच्या फील्डचा पार्ट आहे. साहेब, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे डॉक्टर रेड्डीज ही कंपनी आहे किंवा सिप्ला ही कंपनी आहे. या कंपनीचे गोव्यामध्ये युनिट आहेत सिप्लाचे, पाताळगंगाला युनिट आहे, मुंबईमध्ये युनिट आहे किंवा सिक्कीममध्ये युनिट आहे. आणि या असं तुम्हाला वाटतंय का की या 15-20 युनिटच्या जीवावरती किंवा डॉक्टर रेड्डीचे जे 10-12 युनिट आहेत त्या 10-12 युनिटच्या जीवावरती, मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या जीवावरती डॉक्टर रेड्डीज पूर्ण जगाला औषध सप्लाय करतं, असा तुमचा समज आहे का? साहेब, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग वरती हे या कंपन्या, मोठ्या कंपन्या सुद्धा भारतातून सगळ्या ठिकाणावरून कमीत कमी 70, 80, 100 लोकेशन्स म्हणजे 100 छोट्या छोट्या मॅन्युफॅक्चररकडून कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि लोन लायसन्स बेसिसवरती औषधे बनवून घेतात. आणि त्याचं क्वालिटी पॅरामीटर चेक केले जातात. त्याशिवाय आणि फॉर्म्युलेशन जे आहे ते अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. तुमच्या माहिती करता सांगतो, IP, BP मी येईल मुद्दा, तुमचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावरती मी येईल की मग केमिकल नाही वापरलं तर मग काय वापरलं? साहेब, सगळेच केमिकल आहेत. पॅरासिटामॉल इज अ केमिकल, सोडियम ग्लायकोलेट इज द केमिकल, डायसोडियम एडिटेट इज द केमिकल, PVPK30 इज द केमिकल. हे सगळे केमिकल्सच आहेत आणि केमिकल्सच ड्रग बनतं. ड्रग काय झाडाचं बनत नाही. पॅरासिटामॉल काय झाडावर उगवत नाही. पॅरासिटामॉल काय कुठल्या तरी मुळ्यांची पावडर केली आणि मिक्स केलं झालं पॅरासिटामॉल तयार, असं नाही होत. हे केमिकल्सच आहेत. हे सगळेच केमिकल आहेत. आता तुम्ही पर्सेंटेज सांगितलं 0.1% आणि पुन्हा FDA असं आहे, अमुक उत्तराखंडमध्ये बनावट कंपन्या आहेत, खोटे मॅन्युफॅक्चरर आहेत. साहेब, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ना सहजासहजी बनावट कंपनी होत नाही. हे बनावट करणारे लोक कुठल्या तरी घरामध्ये वगैरे माल बनावट बनवतात आणि बाहेर काढतात, पण तेही FDAच्या व्हिजिलन्समध्ये कधी ना कधी येतात आणि पकडले जातात. कारण ही चेन आहे. मॅन्युफॅक्चरर, C&FA, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, आम्ही काही सगळे फार्मसीत झोपलेले नाहीयेत. बनावट माल हा पकडला जातोच. कालही पुण्यामध्ये पुन्हा FDAने काही ठिकाणी बनावट कप सिरप उचलले, सापडले त्यांना. आता बनावटमध्ये सुद्धा 2 संज्ञा येतात साहेब.
बनावट म्हणजे पूर्णपणे इलिगल, म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये न बनवता कुठेतरी एखाद्या घरामध्ये कुठेतरी झोपडपट्टीमध्ये कुणीतरी बॉटल भरल्यान त्याला सेम लेबल लावून ते बनावट मार्केटमध्ये आणले, हे झालं बनावट. बनावट म्हणजे पूर्णपणे खोटं. जसं आपण म्हणतो बनावट दारू, बनावट अमुक पनीर, तसं आहे. आता दुसरा बनावटचा प्रकार कशाला म्हटला जातो? फॉर्म्युलेशन तेच, सगळं तेच, औषध बनवलं जातं, फक्त एफडीएचं लायसन्स त्यांनी घेतलेलं नसतं काही कारणामुळे, तेही बनावटच. एफडीएची परवानगी घेतली नाही म्हणजे बनावट. शिक्रापूरमध्ये एक कंपनी पकडली, पुणा महानगरपालिका. तो विषय तुम्ही घेतला नाही, कारण तो नॅशनल विषय नाही ना. तो तुम्ही कसा घ्याल साहेब? तुम्ही नॅशनल लेवलचे पत्रकार आहात, त्यामुळे तुम्ही नॅशनल विषय घेतलात. शिक्रापूरमध्ये बनावट मेडिसिन बनवले, ते एफडीएला सापडले. एफडीएला सापडल्यानंतर एफडीएने कारवाया केल्या, फॅक्टरी सील केली, अटक वॉरंट निघाले. आता ते आरोपी फरार आहेत. एवढा मोठं कांड आपल्या शिक्रापूरमध्ये घडले, पुण्यामध्ये. तर ते तुम्हाला दिसणार नाही, तो भाग वेगळा. आता मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. लोन लायसन्स वगैरे ज्या लोन लायसन्सवरती माल बनवणे हे भारतामध्ये अधिकृत आहे. तुम्ही त्याला बोगस म्हणू शकत नाही. तुम्ही कोणत्या आधारावरती म्हटलं त्या कंपनीचं? आता माझ्या कंपनीचं सुद्धा ऑफिस पुण्यामध्ये, माझ्या कंपनीची फॅक्टरी नसेल म्हणून काही मी बनावट औषधं बनवतो का? लोन लायसन्सचा अर्थ होतो एखाद्याचं युनिट, एखादी बस जशी मी भाड्याने घेतो मुंबईपर्यंत जाण्यासाठी, ती बस ज्या दिवसासाठी मी भाड्याने घेतलेली असते ती माझी असते, माझ्या कस्टडीमध्ये असते. त्या बसचं जर काही बरं वाईट झालं, काही झालं तर तिथे ड्रायव्हर पण माझाच असतो, कंडक्टर पण माझाच असतो, आणि तिथे जर काही बरं वाईट झालं तर ती जबाबदारी माझी असते. तसंच लोन लायसन्स म्हणजे भाड्याने एखाद्याची फॅक्टरी घेणे आणि त्याला लेबर कॉस्ट देणे. म्हणजे मी 1000 बाटल्यांमागं सरकारने मला ठरवून दिलंय की 1000 बाटल्यांमागे मी 100 रुपये लेबर कॉस्ट द्यायची, 1000 टॅबलेटच्या स्ट्रिप्स मागे किंवा डब्यामागे मी त्याला 10 रुपये द्यायचे, 20 रुपये द्यायचे. त्याला डीपीसीओ म्हणतात. डीपीसीओ साहेब, कधी शब्द ऐकला नसतील कुलकर्णी साहेब तुम्ही. डीपीसीओ, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरमध्ये हे लिहिलेलं आहे की तुम्ही किती भाडं द्यायचं, आणि मग ते औषध बनवल्यानंतर ती जबाबदारी ही माझी असते. म्हणजे ज्या कंपनीच्या नावाने औषध बनवले त्यांची असते, ज्या प्रिमायसेसमध्ये बनवलं त्यांची नाही. उद्या मी बस भाड्याने घेतली आणि त्याच्यामध्ये मी गांजा घेऊन चाललो, त्याच्यामध्ये मी नार्कोटिक ड्रग घेऊन चाललो, तर पोलीस काय त्या बसच्या मालकाला पकडणार आहेत का? नाही, ते मलाच पकडणार आहे, कारण मी ती भाड्याने घेतली करारावरती. तशाच पद्धतीने ज्या वेळेला हे औषधं बनतात त्यावेळेला लोन लायसन्स हा कन्सेप्ट असतो, आणि म्हणून तुम्हाला ह्या कंपन्या कागदोपत्री दिसतात ज्यांचं युनिट नाहीये. अशा भारतामध्ये 15,000च्या वर कंपन्या आहेत लोन लायसन्स. मॅन्युफॅक्चरिंग युनिट फॉर्म्युलेशनचे कमी आहेत, 10,000 असतील, पण त्याच्यापेक्षा जास्त लोन लायसन्स कंपन्या असतील. मग म्हणून ह्या कंपन्या बनावट आहेत आणि कागदोपत्री आहेत आणि बोगस आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. दुसरा पॅटर्न आहे जो की पूर्वी कायद्यामध्ये फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चररची जबाबदारी होते, आता मात्र ती सेलरची पण आहे. तो आहे थर्ड पार्टी. थर्ड पार्टी म्हणजे काय असतं? माझ्या कंपनीने एक विक्रीचं लायसन्स घ्यायचं आणि तुमच्या कंपनीमध्ये बनवलेले औषधं हे माझ्या ब्रँडने बनवून मी विकायचे. पूर्वी असं होतं की जो बनवत होता त्याची लायबिलिटी होती, आता दोघांची पण आहे, मार्केटिंगची पण आहे. कायद्यामध्ये बदल झालाय. रिवाइज शेड्यूल एम हे USFDA पेक्षाही स्ट्रिंजंट आहे. तुमच्या माहिती करता सांगतो साहेब, तुम्ही असं भासवताय आणि असं दाखवताय जगाला, तुम्ही प्रतिष्ठित पत्रकार आहात म्हणून मी त्याच्यावरती जास्त तुमचा हे नाही करणार, तुमच्या नॉलेजला मी चॅलेंज नाही करणार, पण तुम्ही असं दाखवताय की जसं काही पूर्ण अंधाधुंद चालू आहे भारतामध्ये. असं नाहीये, असं नाही. आम्ही टीका करतो, आम्हालाही माहिती एफडीएचे अधिकारी पैसे खातात, आम्हालाही माहिती फॉर्म्युलेशन कसे दिले जातात, त्याच्यामध्ये इन्स्पेक्शनला गेल्यानंतर कशा सेटलमेंट केल्या जातात, सगळं माहिती. पण याचा अर्थ भारत देशामध्ये सगळे लोक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये चुकीचं काम करतात आणि कागदोपत्री कंपन्या आणतात आणि त्या कागदोपत्री चाललेल्या कंपन्यांवरती सगळं चालतं आणि त्याच्यावरती पैसा छापला, तो असं अजिबात नाही. आता तुम्ही जेनरिकचा कन्सेप्ट सांगितला. आता तुमच्या नॉलेजची कीव करावी की तुम्ही अभ्यास केला की नक्की काय केलंय माहित नाही. तुम्ही कुठेतरी ChatGPT वरती वाचलं आणि घेऊन चाललात. अहो साहेब, भारतामधला जेनरिकचा कन्सेप्ट आणि तुम्ही सांगितलेला जेनरिकचा कन्सेप्ट याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो तुमचा ChatGPTचा कन्सेप्ट आहे, गुगलचा कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, पुस्तकी कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? जेनरिक म्हणजे तुम्ही सांगितलं की पेटंट मधून बाहेर आल्यानंतर तसंच ड्रग बनवायची परवानगी जी दिली जाते त्याला जेनरिक म्हणतात. साहेब, ही US मधली, युनायटेड स्टेट्स ऑफ
अमेरिकामधली डेफिनेशन आहे, कॅनडामधली आहे, ब्राझीलमधली आहे, ऑस्ट्रेलियातली आहे, युरोपमधली आहे, अनेक इतर कंट्रीमधली आहे. पण भारतामध्ये जनरिकची डेफिनेशन सेट केलीच जाऊ शकत नाही. कारण भारतामध्ये जेवढे औषधं बनतात हे सगळे जनरिकच आहेत. फक्त विक्रीच्या पॅटर्नवरून आणि विक्रीच्या पद्धतीवरून औषधाची किंमत ठरवली जाते. त्यात क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की मोठ्या कंपन्या ज्या स्टँडर्ड कंपन्या असतात ह्या कंपन्या काळजी घेतात आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना परवडत नाही अशातला भाग नाहीये साहेब. कॉस्टिंगमध्ये फार तर जनरिकची बॉटल जी बनते त्या बॉटलमध्ये समजा जनरिकची 1 कप सिरपची बॉटल जर 11 रुपयाला जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल आयपीचं मटेरियल वापरून, तेच मटेरियल डॉक्टर रेड्डीच्या लोकांनी किंवा सिप्लाच्या लोकांनी किंवा एखाद्या ब्रँडने अतिशय स्टँडर्ड क्वालिटीचं अतिशय हाय प्रोफाईल फॅक्टरीमधून मटेरियल मागवलं तरीही त्याच्या कॉस्टिंगमध्ये आणि जनरिकच्या कॉस्टिंगमध्ये 1.5 ते 2.5 रुपयाच्या वरती फरक पडत नाही युनिट मागे. आणि वरती तुम्ही जे सांगितलं की नाही त्या स्टँडर्ड कंपन्या ज्या असतात ते डॉक्टरला कमिशन वगैरे देत नाही, असा काही प्रकार नाहीये साहेब. आम्ही रोज ते पाहतो. कोणतीच कंपनी अशी नाहीये की जी डॉक्टरला विकत घेत नाही, कोणतीच कंपनी अशी नाहीये की जी हॉस्पिटलला विकत घेत नाही. 99% डॉक्टर्स विकलेले आहेत, 99% हॉस्पिटल्स विकलेले आहेत, ते कंपन्या विकत घेतात आणि कंपन्या त्याच पद्धतीने चालवतात. कॉस्टिंग जे ठरवलं जातं ते कंपन्यांमधून ठरवलं जातं. काही जे असतात डीपीसीओ मधले प्रॉडक्ट असतात त्याचा तुम्हाला गंध नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल बोलूही नका. डीपीसीओ मधल्या प्रॉडक्टमध्ये का नाही कंपनी प्रमोशन करत डॉक्टरकडे? का ते काउंटरला कॉम्बीफ्लाम का बरं डॉक्टरला जाऊन सांगत नाही कुणी कॉम्बीफ्लाम लिहा म्हणून? ते आपोआप जाते कारण ते डीपीसीओ मध्ये त्याची किंमत वाढवता येत नाही, त्याची किंमत कमी होत नाही. मग साहेब खूप हा डीप मधला विषय आहे. हे तुम्हाला मी वरवरच्या काही गोष्टी सांगितल्या. राहिला आता मी तुमच्या येतो केमिकल वापरलं वगैरे तुम्ही जे म्हणालात, येस 100% तुम्ही त्याला विष हा शब्द वापरला. सगळे केमिकल विष असतात साहेब. म्हणूनच आमचे फार्मासिस्ट जे आहेत ना त्यांचा रोल खूप महत्वाचा असतो. फार्मासिस्ट हे R&D करतात, फार्मासिस्ट त्याच्यावरती रिसर्च करतात आणि रिसर्च करून त्या केमिकलला लाईफ सेव्हिंग ड्रग बनवतात. म्हणजे आम्ही त्या विषामध्ये जीवन टाकतो साहेब. आणि विषामध्ये जीवन टाकताना त्याचं फॉर्म्युलेशन बनवलं जातं, त्याचा स्टडी केला जातो, त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स होतात, त्याचे BAB स्टडीज होतात, सगळ्या गोष्टी होतात. आता तुम्ही म्हणालात 0.1% डायथिलीन ग्लायकॉल, तुम्ही त्याला IPA शब्द वापरला. त्या IPA नाही वापरत त्याच्यामध्ये, कोणत्या सिरपमध्ये IPA वगैरे वापरत नाहीत. IPA हे वेगळ्या पद्धतीसाठी वेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी वापरलं जातं. जनरली अल्कोहोलिक पदार्थ कुठलाही वापरायला बंदी आहे भारतामध्ये, तो वापरला जात नाही. सिरप हे सिरपच असतं. सिरपचा अर्थ होतो 66% शुगर आणि पाणी, आणि त्याच्यामध्ये हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे तथाकथित केमिकल्स टाकले जातात. पॅरासिटामॉल असेल किंवा त्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी सोडियम बेंझोएट असेल, मिथिल पॅराबिन असेल, प्रोपिल पॅराबिन असेल, हे 0.1% वगैरे अशा पद्धतीने वापरलं जातं. आता हे डायथिलीन ग्लायकॉल लोक वापरतात, ते काही त्याला कॉस्टिंगमध्ये वाचवायचं म्हणून नाही वापरत. त्याने 0.1% त्याच्या कॉस्टिंगमध्ये काहीच फरक पडत नाही साहेब. पण मग हे कसं घडलं असेल बरं? तुम्हाला काय वाटतं? कुठल्याही माणसाला डायथिलीन ग्लायकॉल जर 46%, 48% जे त्या सिरपमध्ये निघालं, हे कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही ऑपरेटरला, कुठल्याही ऑफिसरला, कुठल्याही ओनरला, कुठल्याही फार्मासिस्टला, कुठल्याही सायंटिस्टला हे माहीत नाही असं होऊ शकत नाही. कारण 1938 साली पहिला इन्सिडन्स घडला अमेरिकेमध्ये डायथिलीन ग्लायकॉल. हे काय आहे डायथिलीन ग्लायकॉल? हे विमानामध्ये वापरलं जाणारं कूलंट आहे. ह्या कूलंटने पहिले तिथे अमेरिकेमध्ये काही मुलं मेले. त्याच्यानंतर बऱ्याच इन्सिडन्स घडल्या. 1947ला घडलं, 1963-62ला घडलं, 1971 ते 75च्या दरम्यान सुद्धा इन्सिडेंट झाले. आता रिसेंटली गांबियामधला इन्सिडेंट झाला. आता हे इन्सिडन्स होऊन सुद्धा पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो, भारतामध्ये याला बॅन नाहीये म्हणून हे इन्सिडन्स घडतायत. आता हे का घडलं तर मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. तुम्ही जी भलावना केलीत पुन्हा FDA चांगलं वगैरे, आता कोणत्या भाषेत कोणत्या अधिकारात तुम्ही ते बोललात मला माहित नाही, पण ह्याच्या मागचं कारण एक आहे. GMP फेल्युअर आम्ही त्याला म्हणतो, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं फेल्युअर. आता म्हणजे काय असतं तर साहेब, कंपनीमध्ये काम करताना काही प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या असतात. जसं
या फॉर्म्युलेशनच्या उदाहरणाचंच मी उदाहरण घेतो. जसं एखाद्या टाकीमध्ये 50 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये आपण साधारणतः 32 ते 33 किलो साखर टाकली, त्याचं सिरप बनवलं. सिरप बनवल्यानंतर आता त्या सिरपमध्ये मी पॅरासिटामॉल टाकलं. पॅरासिटामॉल टाकल्यानंतर तिथे मी बाकीचे इन्ग्रेडियंट टाकले आणि सिरप बनवलं. आता हे बनवताना ऑपरेटरने पाणी घेतलं, साखर टाकली, सगळं केलं. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याला चेक केलं जातं. प्रत्येक गोष्ट टाकताना ही क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट असेल किंवा टूअर चेकर कन्सेप्ट असतो, चेक केलं जातं. BMR मध्ये एंट्री घेतली जाते, ती एंट्री चेक केली जाते, पुन्हा पुन्हा चेक केली जाते, डिस्पेन्स करताना चेक केली जाते, ऍड करताना चेक केली जाते आणि त्याचं सॅम्पल QC डिपार्टमेंटला पाठवलं जातं. QC डिपार्टमेंट त्याला टेस्टिंग करतं. टेस्टिंग केल्यानंतर ते मटेरियल बाहेर तेच मटेरियल रिलीज केलं जातं सेलसाठी. आता याच्यात काय घडलं असावं, तर सरकारने सुद्धा तिथे इन्स्पेक्शन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या कंपनीमध्ये GMP फेल्युअर होतं. GMP फेल्युअर म्हणजे काय साहेब, यांच्या ऑपरेटरने पाण्याऐवजी कदाचित 48% जे तुम्ही सापडलंय, 48% बरोबर, पाण्याऐवजी तिथे डायइथिलीन ग्लायकॉलचा ड्रम खाली केला असण्याची शक्यता आहे. आणि त्या डायइथिलीन ग्लायकॉलमध्ये ते पाण्यासारखं दिसतं ना, डायइथिलीन ग्लायकॉल आणि पाणी, काहीच फरक नाहीये. आणि जर ऑपरेटरला जर कुणी ऑफिसर चेकिंगला नसेल किंवा कुणी व्हेरिफिकेशनला नसेल तर कदाचित ही घटना घडू शकते. आणि ज्या पूर्वीच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत त्या अशाच निग्लिजन्समुळे घडलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल मग QC डिपार्टमेंट, तर कॉस्टिंग कुठे वाचवलं जातं, तर कॉस्टिंग वाचवण्यापेक्षाही घाईघाईमध्ये डिस्पॅच करायचा आहे माल, टेंडरचा माल सप्लाय करायचा आहे, म्हणून टेस्टिंग न करता खात्रीशीरपणे की हा हे सिरप बनलं, ओके, भरलं आणि पाठवून दिलं. जसं फूडच्या कंपनीमध्ये एखादी कुरकुरेची कंपनी, तो माणूस खाऊन बघतोय, हे काय खाऊन बघणार आहेत. अशा पद्धतीने हे बाहेर आलं आणि मार्केटमध्ये आलं. त्याच्या मागचा अजून एक निग्लिजन्स फॅक्टर असा आहे साहेब की QC मध्ये टेस्टिंग का घडलं नसावं, का केलं नसावं, कारण तिथे सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस पण अधिकाऱ्यांना सापडले नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग का झालं नसेल असं, कारण टेंडरचा माल सप्लाय करताना पब्लिक टेस्टिंग लॅबोरेटरीकडून चेकिंग करून घ्यावं, त्याचं सर्टिफिकेट सबमिट करावं असा रूल आहे. पण मध्य प्रदेश सरकारने डॉक्टरांना अटक केली, पण त्यांनी हे बघितलं नाही की त्या पब्लिक टेस्टिंग लॅबोरेटरीची सुद्धा याच्यामध्ये चूक आहे, त्यांनी टेस्टिंग केलेलं नव्हतं, त्यांनी खोटं सर्टिफिकेट दिलं. तिथे सुद्धा घाव घालायला पाहिजे होता. या सगळ्या बाबी अतिशय सूक्ष्म लेवलच्या आहेत कुलकर्णी साहेब. उगीच आमच्या फार्मसी फील्डवरती ताशेरे ओढायचे, बनावट कंपन्या म्हणायचं असं म्हणून तुम्ही भारतातल्या हजारो फार्मासिस्टचा अपमान करत आहात सरळ सरळ. माझं ऑब्जेक्शन तिथे आहे साहेब. आज 10,000 15,000च्या वर फार्मास्युटिकल कंपन्या आणि कमीत कमी 30 ते 40,000 फार्मास्युटिकल कंपन्या आहेत भारतामध्ये, ज्या थर्ड पार्टीचा बिझनेस करतात, त्याच्यावरती अनेकांचे संसार चालू आहेत. उद्या तुम्ही या कंपन्यांना फेक म्हणून सरकारला काय दाखवून द्यायचा प्रयत्न करताय की यांचं फक्त ऑफिस आहे, यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही. मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी सरकार हे देणार आहे का, मला टाकायचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट. एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायला आज लागतात 15 करोड रुपये. रिवाइज शेड्यूल एम मध्ये जर गेलं तर 30 करोड रुपयाच्या खाली, 50 करोड रुपयाच्या खाली मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनत नाही. मग काय प्रत्येक कंपनीने आता घरदार विकायचं, जमिनी विकायच्या का भीक मागायची लोकांकडे, की बंद करून टाकायचा बिझनेस. आणि याच्याही पुढे जाऊन आम्ही सेवा देतोय. आम्ही ज्या त्या थर्ड पार्टीवरती जे बनवून घेणाऱ्या कंपन्या आहेत त्या काही ना काही जनतेपर्यंत माल पोहोचवत आहेत. आता त्यातला व्यवसायाचा पाठ किती, त्यात PCD म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रोपागंडा कंपन्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये डॉक्टर स्वतःच्या कंपन्या काढून कशा पद्धतीने बनवून घेतात माल, ह्या सगळ्या नंतरचा भाग आला साहेब. हे ट्रेडचा भाग आला, ट्रेड. पण यामुळे भारतातल्या 140 करोड लोकांना औषध मिळतं हे लक्षात घ्या. ग्रामीण भागापर्यंत तुमची डॉक्टर रेड्डीज, तुमची सिप्ला, तुम्ही जे मोठे मोठे, तुम्ही नावं नाही घेतले, मी घेतोय, मी त्या फील्डमधला आहे म्हणून घेतोय, मला तो अधिकार आहे. डॉक्टर रेड्डीज, सिप्ला, सन फार्मा यांच्यामध्ये ही ताकद नाहीये 10-15 कंपन्यांमध्ये की ते प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचतील. ह्या 10,000 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि 50,000 ज्या थर्ड पार्टी कंपन्या आहेत बनवून घेणाऱ्या, या सगळ्या कंपन्या मिळून भारताची अर्थव्यवस्था आणि ड्रग चालवतात. टेंडर हा त्यातला खूप छोटा बिझनेस आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, काही कंपन्या टेंडरचं काम करत नाही, काही कंपन्या फक्त टेंडरचं काम करतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो,
आता जर एखादं टेंडर तुम्हाला भरायचं असेल तर त्या टेंडर भरण्यासाठी साहेब WHO सर्टिफिकेट असणाऱ्या कंपन्या आणि तेही त्यांचं ड्यू डिलिजन्स करून त्यांचा प्रत्येक COA DCGI चेक करतं आणि तिथून मटेरियल रिलीज केलं जातं. मग ड्रग कंट्रोलर ऑफ जनरल सुद्धा याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, ड्रग कंट्रोलर ऑफ मध्य प्रदेश याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, जे FDAचे अधिकारी ते गुन्हेगार आहेत, याच्यामध्ये पब्लिक टेस्टिंग लॅबोरेटरी गुन्हेगार आहे. पण मेन गुन्हेगार कोण आहे? ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कारण त्यांनी निग्लिजन्स केलेलं आहे. पण तुम्ही मात्र पूर्ण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीलाच बदनाम करून टाकलं. ठीक आहे, आमच्या इंडस्ट्रीमध्ये झोलझापाटे चालतात, काही ट्रेडच्या गोष्टी चालतात. लक्षात घ्या साहेब, ट्रेडच्या. फॉर एक्झाम्पल, थर्ड पार्टीवरती मी एखादं ड्रग बनवून घेतलं, एखादं औषध बनवून घेतलं, ते औषध मला अमुक मेडिकलमध्ये विकायचं आहे, तिथे मला बिझनेस करायचा आहे, म्हणून मी डॉक्टरला 25% कमिशन दिलं, मेडिकलवाल्याला 10ला 2 स्कीम दिल्या. तो आमचा ट्रेडचा पार्ट आहे. मग तुम्ही जर केमिकल हे शब्द वापरत असाल तर पिझ्झामध्ये टाकलेला कलर सुद्धा केमिकल आहे, तुम्ही खाताच ना. जिलेबीमध्ये टाकलेला कलर पण केमिकल आहे, तुम्ही खाता, आनंदाने खाता. चहामध्ये सुद्धा लोक कलर टाकतात, अजिनोमोटो टाकतात, तेही खाता पिता. तुम्ही प्रत्येक ठिकाणी केमिकल आणि विष हा शब्द सुद्धा भयानक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की एवढं तुम्हाला माहिती आहे, मग सरकारला सांगा. अहो, सरकारला सांगून सांगून थकलो आम्ही की करप्शन बंद करून करप्शन करा, पैसे घ्या, पण कंपन्यांना ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट शेड्यूल M स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला लावा. ही आमची मागणी पहिल्यापासून आहे, आम्ही त्याच्यासाठी लढतो. तेवढं जरी केलं, इतका कडक कायदा आहे की म्हणजे US FDAचा सुद्धा जेवढं कडक नॉर्म्स नाहीये तेवढे आता इंडियन FDAचे नॉर्म्स कडक आहेत, तेवढे आता गाईडलाईन्स कडक आहेत, तेवढे आता गाईडलाईन्स स्ट्रॉंग आहेत. साहेब, तुम्ही तुमच्याविषयी पुन्हा एकदा सांगतो, माझं तुमचं काही वैर नाहीये. जनरिकचा कन्सेप्ट तुम्ही मांडलात, जनरिकचा कन्सेप्ट भारतामध्ये तसा नाही. प्रोपागंडा कंपन्यांच्या मेडिसिनला पण जनरिक म्हटलं जातं, थर्ड पार्टीच्या मेडिसिनला पण जनरिक म्हटलं जातं. डॉक्टर रेड्डीज असेल, सिप्ला असेल. आता सिप्लाचंच उदाहरण आपण घेऊयात. सिप्लाची एक जनरिक डिव्हिजन पण आहे आणि सिप्लाची एक स्टँडर्ड डिव्हिजन आहे. झायडस कॅडिलाची जनरिक डिव्हिजन आहे, त्यांची स्टँडर्ड डिव्हिजन आहे. स्टँडर्ड डिव्हिजन म्हणजे ते डॉक्टरांना प्रमोट करतात, डॉक्टर मेडिसिन लिहितात आणि ते पेशंटला दिलं जातं. त्या बदल्यात डॉक्टरांना ते कशा पद्धतीने काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतात तो त्यांचा इंटरनल पार्ट झाला. आणि त्यांचीच जेनरिक डिव्हिजन सेम म्हणजे त्यातलं उदाहरण जर द्यायचं झालं ब्रँडचं तर ओमेप्राझोलचं, त्यांच्या जेनरिक डिव्हिजनचं ओमेप्राझोल वेगळं आहे आणि स्टँडर्ड डिव्हिजनचं ओमेप्राझोल वेगळं आहे. बॅच वेगळ्या नाहीयेत, मेडिसिन तेच आहे, बनवतात एकाच ठिकाणी, फक्त पॅकिंग वेगवेगळं केलं जातं आणि जेनरिक म्हणजे डायरेक्टली जाऊन मेडिकलवाल्याला सप्लाय केला जातो डिस्ट्रीब्युटरकडून. त्यामध्ये मार्केटिंगचा हा सगळा खर्च वाचवला जातो. मी तुम्हाला सांगितलं, स्टँडर्डमध्ये जेनरिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये 2.5-3 रुपयाचा फरक असतो. अर्थात जेनरिकच्या मी फेवरमध्ये नाही, कारण अनेक जेनरिक जे आहेत ते त्यातले एक्सिपियंट जे वापरले जातात ते लो क्वालिटीचे वापरले जातात. अनेक जेनेरिक जे आहेत ते जेनेरिक कॉस्टिंग वाचवण्यासाठी किंवा सेल जास्त नसल्यामुळे ते जेनरिक हे वेगळ्या थोडंसं लो कॉस्टला बनवलं जातं किंवा छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये बनवलं जातं, जिथे GMP फॉलो केली जात नाही, जिथे जास्त मॅनपॉवर नसते. मॅनपॉवरमध्ये कॉस्ट कटिंग केलं जातं, पॅकिंगमध्ये कॉस्ट कटिंग केलं जातं. स्टँडर्डला थोडंसं पॅकिंगमध्ये सिक्युरिटी जास्त असते, त्याच्यामध्ये टेम्परिंग होऊ शकत नाही. चांगल्या क्वालिटीचा बॉक्स वापरला जातो. जेनरिकमध्ये थोडासा इकडे 350 GSMचा वापरतील, तिकडे 200 GSMचा बॉक्स वापरला जातो. प्रिंटिंगची क्वालिटी थोडीशी गडबड असते, पण याचा अर्थ पूर्ण सबस्टँडर्ड असतं असंही नाही म्हणतायत. रिझल्टला थोडाफार फरक पडतोच. जेनरिकचे रिझल्ट हे काही एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, भारतामध्ये तरी नाही आहेत. तेवढी क्वालिटी जेनरिकमध्ये दिली जात नाही, पण डायरेक्ट विष टाकलं जातं किंवा केमिकल्स वापरले जातात. हे जे म्हणणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता हे जेवढे गव्हर्नमेंटला मेडिसिन येतात हे सगळे जेनरिकच आहेत ना साहेब. मग काय सगळे मेडिसिन चुकीचे आहेत का? अनेक गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, आज उदाहरण देतो तुम्हाला, मेटफॉर्मिन सारखा ड्रग जो आहे तो ग्रामीण भागामध्ये हजारो लाखो करोडो म्हातारे माणसं आज त्या मेटफॉर्मिनवरती जगतायत महाराष्ट्र शासनाच्या. मी स्वतः मेटफॉर्मिन खातो जेनेरिकचं. कोणतं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. माझ्याकडे हे बघा, माझ्या कंपनीचं मेटफॉर्मिन इथे आहे. हे पहा, मी हे दाखवत नाही, हे माझ्या कंपनीचं मेटफॉर्मिन आहे
हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे. पण मी हे खात नाही. मी गव्हर्नमेंट, आता माझ्याकडे स्ट्रीप असेल कुठेतरी, पण माझ्या कंपनीचं मेटफॉर्मिन मी नाही खात. मी महाराष्ट्र शासनाचं खातो, कारण मला त्याचा रिझल्ट मिळतो. घेऊन येतो जाऊन तिथे PSC मध्ये. असं नाही की सगळंच बनावट आहे, सगळंच खोटं आहे. आता राहिला प्रश्न टेंडरच्या बिझनेसचा, तर टेंडरच्या बिझनेसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट होण्यासाठी क्वालिफिकेशन्स असतात. कुठल्याही कागदोपत्री कंपन्यांना करता येत नाही साहेब. पुन्हा एकदा सांगतो, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स लागतं, WHO लायसन्स लागतं, प्रॉडक्ट परमिशन लागते, फ्री सेल सर्टिफिकेट लागतं, कंपनीचा टर्नओव्हर लागतो, कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची पूर्ण FDA कडून व्हेरिफिकेशन होतं, त्याचे FDAचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं, तुम्ही मार्केटमध्ये एक्झिस्टिंग लागता, आणि तरच या कंपन्यांना टेंडर भरता येतं. आता तुम्ही जे म्हणता हे आम्ही लोन लायसन्समध्ये सुद्धा करू शकतो, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा करू शकतो. त्यामुळे तुमचा जो आरोप आहे बनावट कंपन्या आहेत, खोट्या कंपन्या आहेत, कागदोपत्री कंपन्या आहेत, तुम्ही उदाहरण द्या उत्तराखंडमध्ये 3,000 लायसन्स असणारी कंपनी, असं होऊच शकत नाही साहेब. तुम्ही जर हे प्रूव्ह केलं ना की त्या कंपनीकडे 3,000 लायसन्स आहेत, ती कंपनी अस्तित्वात नाही, तर आज या क्षणी डिक्लेअर करतो कुलकर्णी साहेब, मी फार्मसीचं रजिस्ट्रेशन सरेंडर करून या फील्डमधून बाहेर पडेल. 3,000 लायसन्स घेतले तर FDA वाले झोपलेत, असं नाही होत साहेब कधी. इतका अगदी साऊथ आफ्रिकेच्या